मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंदेश. अर्थसंकल्पापूर्वी अधिक पाहणी अहवाल सादर केला जातो, परंतु निवडणुकांमुळे यंदा अर्थसंकल्प नाही. त्याऐवजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीस लेखानुदान सादर करतील. त्यातून नवे सरकार येईपर्यंत सरकारला आवश्यक खर्च करण्याचा अधिकार मिळेल. तो आवश्यक कारण आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपते, म्हणजे 1 एप्रिलपासून सरकारी तिजोरीतून खर्च करण्याचा सरकारचा अधिकार संपुष्टात येतो. म्हणून 31 मार्चच्या आत आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर करवून घेतला जातो. यंदा निवडणुकांमुळे ते शक्य नाही, म्हणून मग लेखानुदान या प्रथेस 2019 साली सरकारने मुरड घातली आणि जवळपास संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे या वर्षी 2 अर्थसंकल्प सादर झाले. यंदाही तसे होणार नाही असे नाही, पण तसे झाले तरी आर्थिक पाहणी अहवाल मात्र एकच असेल. केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनीच तशी घोषणा केली. पण तरीही या अर्थसंकल्प सदृश्य लेखानुदानापूर्वी सरकारने सोमवारी जवळपास आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्यातून देशाच्या आर्थिक घोडदौडीचे शुभ वर्तमान कळते, जसे की आपली अर्थव्यवस्था किमान 2 वर्षे तरी दर साल 7% इतक्या गतीने वाढेल आणि 2030 पर्यंत तिचा आकार जवळपास दुप्पट होऊन तो $7 लाख कोटी इतका होईल. हा अंदाज व्यक्त करताना भारत हे स्वप्न पाहू शकतो असे विधान नागेश्वरन करतात. म्हणजे हे असे होईल याची खात्री नाही, तेव्हा स्वप्नच पाहायचे तर फक्त $7 लाख कोटी अर्थव्यवस्थेचे का, अधिक मोठे का नाही, असा प्रश्न काहीच पडू शकेल. याचे उत्तर अर्थसंकल्पात मिळावे तोपर्यंत आर्थिक पाहणी अहवालातील अत्यंत महत्त्वाच्या निरीक्षणासंबंधी ती आहेत. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांविषयी विकसित देश या 2 घटकांवर सर्वाधिक खर्च करतात. आपला पाहणी अहवाल याबाबतचे आपले वास्तव दाखवून देतो. सरकारी आकडेवारीच्या बिझनेस स्टँडर्ड्सने केलेल्या चिकित्सेनुसार विद्यमान सरकारच्या काळात शिक्षण आणि आरोग्य यावरील तरतूद गत सालच्या तुलनेत कमी झाल्याचे आणि संरक्षणावरील तरतूद आहे तशीच असल्याचे दिसते. आपण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेमतेम 2% इतकी स्वल्प रक्कम शिक्षणावर खर्च करतो आणि आरोग्यासाठी तर ही तरतूद कशीबशी 2% आसपास आहे. विद्यमान सत्ताधीशांनी 2014 साली निवडणुकीच्या तोंडावर शिक्षणावरील तरतूद पहिल्या वर्षापासून दुप्पट केली जाईल असे आश्वासन दिले होते. आज 10 वर्षांनंतरचे वास्तव्य हे आहे की या रकमेत टक्केवारीत काडीचाही बदल झालेला नाही. विद्यमान सरकारने 4 वर्षापूर्वी 2019-20 या आर्थिक वर्षात एकदाही 2% मर्यादा ओलांडली, पण फक्त एकदाच. त्यानंतर सातत्याने शिक्षणावरील खर्चात घटच होत असून यंदा एकूण रक्कम भले साधारण लाखभर कोटी रुपये असेल, पण टक्केवारी 2 इतकीच आहे. तीच बाब आरोग्य खात्याबाबतही आहे.